तिरस्कार म्हणून जगावं लागते. पारधी समाज नाही हा, असं वाटते का एक श्राप आहे. समाज एक श्राप आहे असं वाटते. तसे पारधी समाजाच्या हर महिलेनी एक निर्णय घ्यावा की माझ्या मुलं शिकले पाहिजे आणि मी समोर माझ्या मुलांना बघितलं पाहिजे. जशा मॅडम शिकून मोठ्या झाल्या तसे माझे मुलं शिकून मोठे झाले पाहिजे. आणि सर्व महिलांनी एक निर्णय घ्या की 14 वर्षी 15 वर्षी लग्न करू नका, कारण की 14 वर्षात मुलांसोबत जिम्मेदाऱ्या येतात आणि बायको पोसायची कशी. मोठा भार मुलांना नका देऊ, कारण की त्या मुलांना हा भार येतो. मग काय करायचं, मग शिकार करायची, चोरी करायची किंवा दारू काढायची. छोट्या छोट्या वयात दारू काढल्यावर 17 केसेस माझ्यावर लावल्या. मी स्वतः म्हणत आहे, मी याची साक्षीदार आहे की 17 केसेस पोलीस अधिकारी येतात, 17 केसेस लावतात भट्टी काढल्यानंतर. 14 वर्ष लग्न झाल्यावर 14 वर्षी कोणती जॉब लागणार आहे तुम्ही सांगू शकता का? हे तुमच्याकडे प्रश्नाचं उत्तर आहे का माझ्या, की 14 वर्षी लग्न झाल्यावर तुमच्याकडे कोणती जॉब लागणार आहे? काय करू शकता का? कोणी शिवण क्लास करून पोट भरू शकता का? नाही भरू शकत. निर्णय घ्या स्वतः ठाणा. सर्व महिलांनी संघटित व्हा आणि आपल्या मुलांना शिक्षणासाठी विनाकारणाने त्यांच्या गोष्टी सहन करावं लागते. ते पोलीस लोक येतात, धक्के टाकतात. केसा नाही भेटल्या त्यांना तर 10 केसा लावायसाठी पहिले पुढे राहतात. पण आपल्या पारधी समाजाला का प्रॉब्लेम आहे त्यांनी कधी बघितली नाही. लोक येतात, वोट मागून जातात, पुन्हा आपल्याकडे येत नाही, पुन्हा बघत नाही की तुला काय प्रॉब्लेम आहे. आता पण शिक्षण हा एकच मात्र नाहीये. शिक्षण शिकतो आणि आपण संकल्प केला शिक्षण शिकवायचा. 15वी पर्यंत आपल्या जातीचे मुलं शिकत आहे. पण काय आहे, कोणाकडे डोमेसिल नाहीये, कोणाकडे कास्ट नाहीये, असल्यावर पैसे नाहीये, भ्रष्टाचार चालू आहे. मग हे कसं, आज नको भेटू, तू उद्या येशील, उद्या नको तू परवा येशील, 1 महिन्याने येशील, वरचे अधिकारी पैसे द्या 5,000 10,000 एका डॉक्युमेंटचे 10,000 रुपये द्या. कुठून आणायचे आम्ही कुठून तुम्ही स्वतः विचार करा. ह्या गोष्टीचा तुम्ही स्वतः विचार करा. मी विचार नाही करत, तुम्ही स्वतः विचार करा. आपल्या मुलांना शिक्षण हा एकच मात्र मार्ग आहे की आपण याच्यातून समोर जाऊ शकतो. हा एकच मार्ग आहे, नाही तर आपण समोर जाऊ नाही शकत. आज मॅडम आल्या, त्यांच्या मी हात जोडून आभार मानते. पण गावातल्या एक तरी लेडीजने यावं आणि 1 गिलास चाय पण 1 कप चाय आपल्या घरी प्यावा. हे होईल का? आपला गलिच्छ नजरेने बघतात. गलिच्छ नजरेने एक तिरस्कार म्हणून जगावं लागते. पारधी समाज नाही हा, असं वाटते का एक श्राप आहे. समाज एक श्राप आहे असं वाटते. पारधी चालला असं वाटते ना. मग विचार करा ह्या गोष्टीचा. कशामुळे? शिक्षणामुळे तुम्ही विचार करा. 14-15 वर्षात लग्न नका करू. मुली 10वी शिकत असेल त्यांना शिवण क्लास लावा, त्यांना कराटे क्लास लावा. कोणता तरी असा मार्ग त्यांना दाखवा की ह्या सर्व गोष्टी त्यांना समजायला आल्या पाहिजे.
आणि जेव्हा आपले छोटे छोटे मुलं असतात तेव्हापासून वळण लावा. म्हणजे आपण जेव्हा बिल्डिंग बांधत असतो तेव्हा त्या बिल्डिंगचा पाया मजबूत पाहिजे. अगर पाया मजबूत नसला तर बिल्डिंग कशा कामाची नाही राहत. मी एक संकल्प केलाय की माझ्या मुलींना मी शिकवीन, घडवीन. आज ती 10वीत आहे, आता 11वीत जाणार आहे. पण तिच्याकडे जातीचं प्रमाणपत्र नाही आहे. प्रमाणपत्र नाही आहे. मला असं वाटते की एका प्रमाणपत्रासाठी किती दर भटकावं लागते. 1949चा पुरावा आण, तेव्हा तुला जातीचं प्रमाणपत्र मिळेल, नाही तर मिळणार नाही. कुठून आणायचा? जेव्हा नोंदण्यास नाही झाल्या त्यावेळेस नोंदण्यास नाही झाल्या मॅडम, त्यावेळेस कोतवाल पंजी म्हणतात त्याला. कोतवाल पंजी नाही झाली, जंगलाने भटकलो मॅडम. तेव्हा कुठून आणायचं आम्ही 1949चा पुरावा मॅडम? तुम्ही सांगा मॅडम. छोटे छोटे 3 मुलं आहे, मला जिम्मेदारी आहे. मी विचार करते की हे माझे एकट्याचे प्रॉब्लेम नाही, सर्वांनाच आहे ते प्रॉब्लेम. पण कोणी आवाज उचलू नाही शकत. पण मला असं वाटलं की कुठेतरी मी आवाज उचलली तर मागे माझ्या ह्या सर्व जनतेचा कुठेतरी त्यांना दिशा भेटल असं वाटलं. 14 वर्षात लग्न झालं. म्हणून माझ्यासोबत हे झालं. मला शिक्षणाची खूप गोड. मी स्वतःच एक मरीज आहे शिक्षणाची. हर वेळेस ताना देत असते माझ्या आई वडिलांना की तुम्ही काय केलं. ज्यावेळेस मी कटकड्यात उभी राहते, 17 केसेस लावतात, त्यावेळेस मला एक असं वाटते की मी ह्या जजच्या खुर्चीवर मी असती शिकली असती तर मी असती. पण हा गुन्हेगाराच्या कटकड्यात मी थांबू नये. कशामुळे? शिक्षणामुळे आणि आपल्या आई वडिलांच्या विचारामुळे. मुलगी मोठी झाली पळून जाईल किंवा काही होईल, हा विचार नंतर करा तुम्ही. नंतर करा. आपलं शिक्षण तसं द्या की आपल्या मुली पडणारच नाही. तेवढं शिक्षण द्या. त्यांना समजावून सांगा, त्यांना आपल्या भावना समजावून सांगा आपल्या आई वडिलांच्या की बेटा आम्ही जे करत आहे तुझ्या भल्यासाठी करत आहे, तुझ्यासाठी करत आहे, बाकी कोणासाठी नाही करत आहे. मॅडम आम्ही ज्या याच्यात राहते खूप सारे भर लोकांना पट्टे लिहून दिले आहे. पट्ट्यामध्ये कोणाचे नाव चुकीचे आहे मॅडम, कोणाचं म्हणजे ते सरनेम चुकीचे आहे. पैसे खूप सारे घेतले आहेत, थोडेसे पैसे मागून ठेवले आहे आणि जे देणार होते ते मरण पावले. एवढ्या पाण्यातून नेलं. किती 10 वाजता या मुलं 9, 11, 7 वाजेपासून पाणी घेऊन चालू. खरंच पाण्यामध्ये सांगतो का थोडस आमच्यावरही लक्ष द्या. आम्ही भारतातच आहोत, दुसऱ्या गावात नाही आहोत. पण आमची पारधी समाजाची ओळखी ठेवा, एवढंच हे आहे. कारण का तुमच्या ऑफिसामध्ये मी 3 आली, माझं पोरग घेऊन सगळं पण आली आणि तुम्हाला सगळं भेटायला लई इच्छा
जे काही कॅम्प आहे त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेणं हे गरजेचं आहे. त्यानंतर गावं आणि पाड्यावर जे सोयी सुविधांचा अभाव आहे त्याच्या बाबतीत प्रकाराने विषय मांडण्यात आलेले आहे. त्यासाठी आपली जी स्थानिक विकास यंत्रणा जिल्हा परिषद आहे त्यांचे सीओ महोदयांची मी आपले जे काही आता आमच्या समोर प्रश्न येणार आहे या सर्वेच्या माध्यमातून त्यासाठी मी बोलणार आहे. आणि तिसरं म्हणजे आजची जी आपली यात्रा आहे क्रांतीवीर शमशेरसिंग पारधी शिक्षण जागर यात्रा, ह्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण. याच्यावर मी इतकंच बोलेन की शिक्षणपेक्षा मोठी कुठलीही आपल्याकडे यंत्रणा नाही. जर आपण शिकलो तर आपण अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवू. आपण आता बोलताना बरेच लोकांनी सांगितलं की कशी चुकीची मानसिकता आपल्याला भारतीय समाजाच्या बाबतीत दिसायला भेटते. या चुकीची मानसिकताला हाताळण्यासाठी शिक्षणपेक्षा मोठा इतर कुठलाही हत्यार आपल्याकडे नाहीये. आपण जर शिक्षित असलो तर आपल्याकडे काय अधिकार आहे, कोणते कायदे आहेत, या सर्व बाबतीची आपल्याला माहिती असते आणि त्याच्यामध्ये पुढे काय उपाययोजना करायची ते आपल्याला करता येते. आणि फक्त लोकांना माहिती पडावी यासाठी मी थोडक्यात सांगते की आदिवासी विकास विभाग तुम्हाला मुलांनी पहिलीपासून तर त्यांचे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षणाची व्यवस्था आदिवासी विकास विभागाने केलेली आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की विभागाच्या मार्फतीने पूर्णपणे फ्री अशी आश्रमशाळा चालवल्या जातात. आश्रमशाळामध्ये आणले काही मुलं ऑलरेडी शिकत आहेत. या व्यतिरिक्त चर्चा झाल्याप्रमाणे जे 6 वर्षापर्यंतचे मुलं आहेत त्यांच्यासाठी काही दिवसात आता आपण बाल संस्कार केंद्र चालू करणार आहोत. कारण शाळा येताना अंगणवाडी किंवा कुठले असे तरी बाल संस्कार केंद्रामध्ये जाऊन प्राथमिक शिक्षण घेणं हा खूप त्यांचे आरोग्य आणि मानसिक विकासासाठी गरजेचं असते. याचबरोबर आदिवासी विकास विभागाची ज्या योजना आहेत त्याची जास्त माहिती तुम्ही सर्वांनी घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला मुलांचे शिक्षणात येणारी जी आर्थिक अडचण आहे ते येणार नाही. आणि त्याचबरोबर विभागाची बरेच काही योजना आहेत ज्याच्यात आर्थिक पद्धतीने महिलांना सक्षम करण्यासाठी आपल्याला अनुदान देता येते. त्याच्यात बचत गटांना आम्ही निधी पुरवतो की 10-12 महिलांचा बचत गट असले तर अगदी 7.5 लाख पर्यंत तुम्हाला अनुदान आहे ज्याच्यातून तुम्ही वेगवेगळे व्यवसाय करू शकता. आणि व्यक्तिगत लाभार्थीला 50,000 पर्यंत आम्ही अनुदान देतो. जसे त्या ताईनं खेकड्याचा व्यवसाय टाकला असं जर त्यांनी स्वतःच्या एकदाच अर्ज केला तर 50,000 आणि बचत गट असला तर 7.5 लाख पर्यंत त्यांना आपण अनुदान देऊ शकतो. अशा करके ये फैन वगैरह चालू करके रखें. यहाँ पे ये जो रोड है कुछ भी रोड नहीं, आपने तो आते हुए देखा ही है. आपको कुछ भी नहीं दिखाऊंगा, ऐसे गड्ढे या पत्थर यही दिखाऊंगा. कभी इन वो लेवल तक जाने ही नहीं दिया कि बात चलो ठीक है पारदी बोले तो चलो ठीक है 14-15 साल के बच्चे हो गए डाल दिए माल वाल निकालने दारू निकालने के लिए गाड़ियों पे भेज देते दारू पहुंचाने के लिए. वो पारदी मतलब क्या 15-16 साल की उम्र में शादी करवा देते, सगाई करवा देते, ये करवा देते, वो करवा देते. बस ये हो गए पारदी. ऐसा सबने ये पॉइंट कर दिया है कि पारदी मतलब एकदम गए हुए लोग, कुछ समझ नहीं कुछ नहीं. पर कब तक चले गए हम पढ़ने वाले लोग. हमको कभी अवेलेबल मैम मेरे पास 1945 का पुरावा त्याची त्यांना प्रेरणा मिळेल आणि भविष्यामध्ये ते कुठेतरी मागे हटणार नाही आणि त्याचीच प्रेरणा घेऊन इतर महिला सुद्धा चांगल्या प्रकारच्या मुलांना घडवतील. तर मी मॅडमना विनंती करतो या प्रसंगी त्या महिलांचा पुरस्कार की या दिवसामध्ये महाराष्ट्राच्या आपले आदिवासी शमशेरसिंग पारधी शिक्षण जागर